नमस्कार. मी शुभदा वक्ते. आपलं सर्वांचं विज्ञान तरंग या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये स्वागत. आहेत नदी, म्हणजे समुद्र आणि वाऱ्यामार्फत खडकांचे तुकडे वाहून दूर नेले जातात. प्रवासात त्यांचा आकार लहान होत जातो आणि अधिक गोलसर होतो. असे सूक्ष्म कण समुद्रकिनारी, नदी पात्रात, तलावात आणि वाळवंटात साचून वाळू तयार होते. वाळूची ही निर्मिती एक मंद भूवैज्ञानिक प्रक्रिया आहे, ज्याला हजारो ते लाखो वर्ष लागतात. बहुतेक वाळू खडकांपासून तयार होत असल्याने खडकांमध्ये आढळणारी बहुतेक खनिजेही वाळूत आढळतात. शिवाय म्हणजे केवळ खडकांपासूनच वाळू तयार होते असं नाही, तर शंख शिंपल्यांचे तुकडे, प्रवाळांचे अवशेष, ज्वालामुखीची राख यापासूनही वाळू तयार होते. क्वार्ट्स हा अर्थात सिलिका हा वाळूतील सर्वात सामान्य घटक असतो. ज्या कणांच्या आकारावरून जे वाळूचे प्रकार आहेत ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये अतिसूक्ष्म वाळू, याच्यामध्ये 0.6 ते 0.1 मिलीमीटर पासून सर्वात मोठ्या वाळूचा जो कण आहे तो आहे 1 ते 2 मिलीमीटर. म्हणजे सूक्ष्म, अतिसूक्ष्म वाळू, सूक्ष्म वाळू, मध्यम वाळू, रेताड वाळू आणि अति रेताड वाळू असे हे वाळूचे आकारावरून प्रकार आहेत. वाळूच्या रंगांवरून सुद्धा वाळूची वैशिष्ट्ये ठरतात. वाळूची वैशिष्ट्य म्हणजे काय, तर कडांचा आकार आता पाहिलाच आपण. शिवाय रंग, वाळूला विविध रंग प्राप्त झालेले असतात. त्याच्यावरून समजा काळा रंग असेल तर अर्थात उष्णता शोषली जाते, त्यामुळे ती वाळू गरम होते. पांढरा रंग असेल तर सूर्यप्रकाशाचं काय होतं, परावर्तन होतं, त्यामुळे ती वाळू तुलनेने थंड असते. नंतर ती कोणत्या खनिजापासून बनलेली आहे तर त्या खनिजांचा समावेश त्या वाळू झालेला असतो. शिवाय पाणी झिरपण्याची क्षमता, वाळूच्या आकारा कणचे असतात त्यांचा आकार गोलाकार असतो, त्यामुळे पाणी आतमध्ये झिरपलं जातं. आणि आता आपण पाहिलंच की रंगावरून सुद्धा उष्णता वाळूमध्ये त्या त्या प्रमाणात शोषली जाते. तर हे वाळूचे इतर वैशिष्ट्य आहेत. वाळूंचे रंग वैशिष्ट्य. वाळूचा रंग तिच्या घटकांवर अर्थात खनिजांवर, उत्पत्तीच्या ठिकाणावर आणि हवामानामुळे झालेल्या बदलांवर अवलंबून असतो. म्हणूनच जगभरात वाळू अनेक रंगात दिसते. पण सर्वसामान्यपणे वाळूचा रंग फिकट ते तपकिरी आढळतो. पांढरी वाळू प्रामुख्याने सिलिका किंवा प्रवाळ यापासून बनते. समुद्र किनाऱ्यावर किंवा उष्णकटिबंधीय बेटावर ती आढळते. पिवळी किंवा फिकट तपकिरी वाळू सर्वाधिक सामान्य प्रकार हा पाहायला मिळतो. याच्यामध्ये लोहयुक्त खनिजे असतात. बहुतेक समुद्रकिनारे आणि वाळवंटात ती आढळते. नंतर लाल वाळू, हेमॅटाइट, फेरिक ऑक्साईड हे लोह ऑक्साईड जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या वाळूला लाल रंग प्राप्त होतो. ऑस्ट्रेलियातील उलरू वाळवंटी परिसरात ही वाळू आढळते. काळी वाळू, मॅग्नेटाइट हे लोह खनिज आहे. हे जर खनिज विपुल प्रमाणात असेल तर ती वाळू काळी दिसते. आणि हे मॅग्नेटाइट हे ज्वालामुखी खनिज आहे. गुलाबी वाळू, सूक्ष्म प्रवाळांचे तुकडे किंवा लाल कवचदारी सूक्ष्मजीवांमुळे वाळूला गुलाबी रंग प्राप्त होतो. नंतरचा रंग आहे करडी किंवा राखाडी वाळू. विविध खडकांचे मिश्रण किंवा ज्वालामुखी राखीमुळे त्या वाळूला तो रंग प्राप्त झालेला असतो. हिरवी वाळू, ग्लॉकोनाइट युक्त वाळू, याच्यामध्ये लोह पोटॅशियम सिलिकेट खनिज असतं. ही समुद्र तळाशी तयार होते ही वाळू आणि रंगाने हिरवट असते. ऑलिव्हिन वाळू ही ज्वालामुखीच्या खडकातील ऑलिव्हिन कण साचल्याने निर्माण होते. या वाळूचा रंग हा सुद्धा हिरवा असतो. या सर्व रंगांची वाळूचे आपण एक एक उदाहरण नंतर पाहणार आहोत. आता क्वार्ट्स म्हणजे सिलिका. सर्वसाधारण आपण वाळू म्हणजे सिलिका असं समजतो, पण याच्यामध्ये सुद्धा सिलिका वेगवेगळ्या स्वरूपात सापडते. जसं कार्बन, कार्बन हा ग्राफाईटच्या स्वरूपात किंवा हिऱ्यांच्या स्वरूपात, म्हणजे त्याचं रूप बदललेलं असतं. रासायनिक त्याचं जी रचना असते ती सारखी असते सगळ्यांमध्ये, तसं सिलिकाचं आहे. क्वार्ट्स हा सिलिकाचा स्फटिकरूप प्रकार आहे.
आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळतो. समजा पृथ्वीच्या पोटामध्ये जर हा तयार झाला वाळूपासून, तर रासायनिक स्वरूप सारखंच राहतं, पण त्याची आतली रचना बदलते आणि मग क्वार्ट्स पेक्षा ते स्फटिक असतात त्यांचं स्वरूप वेगळं होतं. म्हणजे ट्रिमी ट्रेडिमाइट, क्रिस्टोबॅलाइट, कोएसाइट अशा प्रकारचे ते स्फटिक तयार होतात. तर आपण जे म्हणतो वाळू, ती ही क्वार्ट्स या स्फटिक स्वरूपात असते. क्वार्ट्स हा सिलिकॉन आणि ऑक्सिजन वायू यांच्यापासून बनलेला पदार्थ आहे. त्याचे रासायनिक सूत्र आहे SiO2 म्हणजे सिलिका. आणि आता सिलिका म्हटल्यानंतर आताच मी बोलले की सिलिकाचे वेगवेगळे रूप आहेत. जशी स्फटिक रूप आहेत तशी अस्फटिक रूप पण आहेत. म्हणजे जशी की सिलिका काच, सिलिका जेल, बरोबर. पण आपण आता क्वार्ट्ज म्हटलं की स्फटिक रूप गृहीत धरणार आहोत. क्वार्ट्ज हा सिलिका या पदार्थाचे एक विशिष्ट स्फटिकी अपरूप आहे. आणि क्वार्ट्ज हे पृथ्वीवरील सर्वात सामान्य आणि महत्वाच्या खनिजांपैकी एक असून नदी, समुद्रकिनारा आणि वाळवंटातील वाळूमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. आता ही वाळू आहे, त्या चित्रामध्ये दिसत असेल की हे कण दिसत आहेत. आता हे जे काही पारदर्शक आहेत, काही रंगीत आहेत, तर हे क्वार्ट्जचे कण आहेत, काही खनिज पण आहेत त्याच्यामध्ये. तर क्वार्ट्ज म्हणजे नक्की काय? म्हणजे सिलिका वाळू. तर हे क्वार्ट्जचे स्फटिक इथे दिसत आहेत स्क्रीनवर. तर हे स्फटिक रूपातील हे सिलिका आहे आणि याच्या खाली वेगवेगळ्या रंगांचे क्वार्ट्ज दाखवलेत. इथे पारदर्शक, समजा जशी काच शुद्ध असेल तर ती पारदर्शक दिसते, तसं क्वार्ट्ज शुद्ध असेल, त्याच्यामध्ये काही मिसळलेलं नसेल तर पारदर्शक. पण त्याच्यामध्ये जर इतर मूलद्रव्ये मिसळलेली असतील किंवा अन्य घटक, तर त्याला वेगवेगळे रंग प्राप्त होतात. हा इथे दुधाळ रंग आहे, गुलाबी रंग आहे. आता हा गुलाबी रंग बहुतेकदा टिटॅनियम या मूलद्रव्यापासून क्वार्ट्जला प्राप्त होतो. जांभळा रंग याच्यामध्ये लोहाचे काही कण असू शकतात. अशा प्रकारे हे वेगवेगळे रंग त्या क्वार्ट्जला प्राप्त होतात. क्वार्ट्ज हा खूप कठीण असून पाणी, हवा, उष्णता यांनी सहज झिजत नाही. त्यामुळे काय होतं, क्वार्ट्ज अपक्षय होतं, झीज पण होते आणि ते कालांतराने वाहत जाऊन एका ठिकाणी साचतात, ते लहान कण होतात. पण जर तुम्ही थोड्या वेळासाठी जर विचार केला तर या क्वार्ट्जवर पाणी, हवा आणि उष्णता यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे इतर जे खनिज असतात ती त्याच्यामधून निघून गेलेली असतात, पण क्वार्ट्ज मात्र वाळूमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतं. आणि रासायनिक दृष्ट्या स्थिर क्वार्ट्ज दिसायला पारदर्शक, पांढरा, दुधाळ, गुलाबी आणि जांभळ्या स्वरूपातही दिसू शकतो. रंगीत क्वार्ट्जचा दागिन्यांमध्ये आणि सजावटींमध्येही वापर केला जातो. बऱ्याचदा काही म्युझियम मध्ये हे असे खडक ठेवलेले असतात की जे अशी चकाकत असतात आणि त्यांना वेगळा रंग असतो. अर्थात हे क्वार्ट्जच आहे. आणि इथे दिसत असेल की हातामध्ये जे कडं घातलं जातं तर त्याच्यामध्ये पण हे काय आहे तर क्वार्ट्ज. आता इथे हा जांभळा रंग दिसतोय आणि गुलाबी. तर जांभळा म्हणजे त्याच्यामध्ये थोडस लोहाचं मूलद्रव्य असतं, बरोबर. तर गळ्यातल्या माळा सुद्धा असतात, त्याच्यामध्ये पण क्वार्ट्जचा वापर होतो. शिवाय या व्यतिरिक्त आणखीन घड्याळामध्ये क्वार्ट्जची घड्याळं असतात. मोबाईल, कॉम्प्युटर याच्यामध्ये सिलिकॉन चिप असतात, त्या सिलिकॉन मिळवण्यासाठी क्वार्ट्जचा वापर केला जातो. आता आपण वाळूंचे प्रकार बघूया. तर पहिला प्रकार जो आपण पाहिला तो होता क्वार्ट्ज वाळू. आता आपल्या स्क्रीनवर दिसतंय एक ज्वालामुखी दिसतोय, बरोबर. तर या ज्वालामुखीमधून लावा रस बाहेर पडतो, कालांतराने तो थंड होतो. आता हा ज्वालामुखी आहे, हा समुद्रातला आहे, त्यामुळे या समुद्रामध्ये ज्वालामुखी म्हणजे अग्निजनक खडक तयार होतात, बेसॉल्ट सारखे, बरोबर. आणि या खडकांची झीज होते आणि त्या झिजेने ते खडकांचे कण समुद्रकिनारी लाटांबरोबर बाहेर समुद्रकिनारी दूर नेले जातात. तर हा जो ज्वालामुखी आहे हा किलाउआ हवाई बेटावरील ज्वालामुखी आहे. आणि हवाई बेटावरील हे जे 6 समुद्रकिनारा आहे हा पुनालू
काळा समुद्रकिनारा आहे, म्हणजे इथली वाळू चक्क काळी आहे. कारण बेसॉल्टी वाळू ही बेसॉल्ट खडकांचे अपक्षय आणि झीज झाल्याने तयार होते. आणि हे बेसॉल्ट खडक कशामध्ये तयार होतात, तर या ज्वालामुखी ज्वालामुखीतून जो लाव्हारस बाहेर पडतो त्याच्याने हे बेसॉल्ट खडक तयार होतात. आणि या बेसॉल्ट खडकांपासून ही वाळू तयार होते आणि त्या वाळूला चक्क काळा रंग म्हणजे पूर्ण काळी वाळू दिसते. याच्यामध्ये जर लोहाचं प्रमाण खूप जास्त असेल तर ती वाळू चुंबकाकडे आकर्षित सुद्धा होते. जर कमी लोहाचं प्रमाण असेल तर राखाडी, अर्थात जास्त असेल तर काळा रंग प्राप्त होतो. आणि याचा आढळ कुठे आहे, तर ज्वालामुखी प्रदेशातील समुद्र किनाऱ्यांवर, लाव्हा प्रवाहांच्या आसपास आणि ज्वालामुखी बेटांवर. तर जिथे ज्वालामुखी आढळतात तिथे आपल्याला हे आणि हे काळी वाळू जर समुद्रामध्ये जर ज्वालामुखी असेल तर समुद्रकिनारी आढळते. नंतरची वाळू आहे ऑलिव्हिन युक्त वाळू. या वाळूचं वैशिष्ट्य म्हणजे हिरवा रंग. आणि ही वाळू कुठे सापडते, तर हवाई बेटावरील पापाकोलिया या समुद्रकिनारी. या वाळूचा रंग आहे अर्थात हिरवा. सामान्यतः ज्वालामुखीचा लावा ऑलिव्हिन खनिजाने समृद्ध असतो. तर ह्या ऑलिव्हिन खनिजामध्ये काय, मॅग्नेशियम आणि लोहयुक्त सिलिकेट याचा समावेश झालेला असतो. लावा थंड झाल्यावर त्यातील ऑलिव्हिन स्फटिक निघून जातात, सॉरी ऑलिव्हिन स्फटिक टिकून राहतात आणि इतर खनिजांचं कालांतराने काय होतं, झीज होते, ते वाहून जातात. त्यामुळे किनाऱ्यावर ऑलिव्हिनची हिरवट कण अधिक प्रमाणात दिसतात आणि त्या वाळूला वैशिष्ट्यपूर्ण हिरवा रंग प्राप्त होतो. नंतर आहे अवसादी खडक वाळू. याच्यामध्येही तुम्हाला काळा रंग दिसेल, काळा राखाडी. पण हे खडक वेगळे आहेत, हे ज्वालामुखीजन्य नाहीये. तर हे शेल खडक म्हणजे अवसादी. अवसादी म्हणजे गाळ. दाबामुळे चिखल, माती आणि गाळ यांचा खडक तयार होतो. आणि हा खडक कडक नसतो, सहज तुटतो. आणि याची थर साचले, या चित्रामध्ये दिसतील की याची थर थर साचलेले दिसतात. त्यामुळे हा सहज तुटतो. रंगाने काळा पण असू शकतो किंवा राखाडी पण. तर कॅलिफोर्निया हम्बोल्ट इथे राखाडी रंगाची वाळू सापडते आणि ही वाळू अवसादी खडकापासून तयार होते. नंतरची वाळू आहे कार्बोनेट. आपल्याला माहिती आहे की समुद्रामध्ये विविध शंख शिंपले असतात. त्या शंख शिंपल्यांमध्ये जीव असतात, अर्थात ते जीवच ते शंख शिंपले तयार करतात आणि हे कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात. त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेटची ही वाळू असते. बघा आता आपण किती प्रकार पाहिले. म्हणजे पहिला क्वार्ट्स म्हणजे सिलिका, बरोबर. त्याच्यानंतर सिलिकाचा रंग वेगवेगळा, म्हणजे क्वार्ट्सचा जसा रंग असेल त्याप्रमाणे त्या वाळूला रंग येतो. नंतर ज्वालामुखी खडकांपासून म्हणजे बेसॉल्ट. नंतर आपण अवसादी खडक पाहिले. कार्बोनेट वाळूमध्ये पण अधिक प्रकार पाहायला मिळतात. हा बहामासचा समुद्रकिनारा आहे आणि इथली वाळू ही अगदी पांढरी शुभ्र असते. आणि या वाळूचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की इतर ठिकाणी जी वाळू होत ना त्या वाळूचे कण लहान लहान होत जातात. इथे मात्र त्या कणांचा आकार वाढत जातो. का, तर याला कारण आहे, ही वाळू आहे ती ओइड वाळू असं म्हणतात. या समुद्राच्या पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे कण विरघळलेले असतात, म्हणजे आपण आयन म्हणूया. तर त्याच्यामध्ये जे काही खनिजाचे कण असतात त्याच्यावर या कॅल्शियम कार्बोनेटचा थर साचत जातो आणि कांद्याच्या थरांसारखी, म्हणजे जसे कांद्याचे पापुद्रे असतात तशी रचना तयार होते आणि त्या कणाला गोलाकार आकार तयार होतो आणि त्याला म्हणतात ओइड. त्यामुळे ही ओइड वाळू. आणि कॅल्शियम कार्बोनेट पांढरा असल्यामुळे त्या वाळूला पांढरा शुभ्र रंग निर्माण होतो. आणि समजा जर याचा तुम्ही आडवा छेद घेतला, ओइड कणाचा आडवा छेद घेतला तर तुम्हाला ही अशी रचना दिसेल. म्हणजे मध्यभागी काहीतरी कण असेल आणि त्याच्या भोवती कॅल्शियम कार्बोनेटचे थर साचलेले दिसतील. म्हणजे या वाळूचे कण, त्या कणांचा आकार वाढत गेलेला दिसतो आणि इतर जे कण असतात वाळूचे त्या खडकांची झीज होऊन बारीक म्हणजे अतिसूक्ष्म सूक्ष्म असे कण तयार होत जातात. नंतरची वाळू आहे ती पण कार्बोनेट वाळूच आहे, पण या वाळूचा रंग मात्र गुलाबी आहे. आणि या गुलाबी रंगासाठी कारणीभूत आहे
फोरामिनिफेरा हे सूक्ष्मजीव. तर हे सूक्ष्मजीव हे समुद्री सूक्ष्मजीव आहे. ते कॅल्शियम कार्बोनेटचं कवच तयार करतात. तर हे सूक्ष्मजीव कॅल्शियम कार्बोनेटच्या पांढऱ्या रंगाचं कवच तयार करतात. त्यामुळे बऱ्याचदा फोरामिनिफेरा या वाळूचा रंग पांढरा दिसतो. मात्र कमोडो आयलंड इंडोनेशिया इथे गुलाबी वाळूचा समुद्रकिनारा पाहायला मिळतो. आणि याच्यामध्ये जे फोरामिनिफेरा आहेत सूक्ष्मजीव ते आहेत होमोट्रेमा रुब्रम ही प्रजाती आहे. तर ह्या प्रजातीचं वैशिष्ट्य आहे की ते लाल रंगद्रव्य तयार करते. त्यामुळे जे ते कॅल्शियम कार्बोनेटचं जे कवच असतं त्याच्यामध्ये ते लाल रंगद्रव्य असतं. आणि जेव्हा तो जीव निघून जातो जे तेव्हा ते जे शंख शिंपले असतात ते समुद्रकिनारे येतात, त्यांची झीज होते आणि त्या रंगामुळे वाळूला गुलाबी रंग प्राप्त होतो. सूक्ष्मजीव असतो लाल, कॅल्शियम कार्बोनेटची वाळू असते पांढरी, पण त्या पांढऱ्या वाळूमध्ये लाल रंग मिसळल्याने छान असा गुलाबी रंग पाहायला मिळतो. त्यामुळे ही वाळू कार्बोनेटचीच आहे, पण या वाळूचा रंग मात्र वेगळा आहे. नंतर आपण कधी विचार केलाय का की एखाद्या माशाची विष्ठा ही वाळू असू शकेल? हो, पण आहे. पोपट मासा हा एक मासा आहे, समुद्रामध्ये सापडतो. त्या माशाची विष्ठा ही वाळूच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. तर हा पोपट मासा आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं जे मुख आहे त्या मुखामध्ये जे दात आहेत ते दात कसे झाले आहेत तर एकमेकांना जोडले गेले. त्यामुळे पोपटाच्या चोचीसारखी रचना तयार झाली, म्हणून याला पोपट मासा म्हटलं जातं. आणि हे पोपट मासे प्रवाळ भिंतिकेवरील शैवाल खाण्यासाठी प्रवाळ कुरतडतात, कारण ते शैवाल असतं ते त्या प्रवाळावर असतं आणि त्यांना ते सूक्ष्मजीव खायचे असतात. पण ते सूक्ष्मजीव खाण्यासाठी ते प्रवाळाचा भाग तोडतात आणि हे कण आणि त्या या माशाच्या विष्ठेमधून सूक्ष्मजीव ते अन्न म्हणून घेतले जातात आणि न पचलेला भाग म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा बाहेर विष्ठेच्या स्वरूपात टाकला जातो आणि तो वाळूच्या स्वरूपात समुद्रावर साचतो. आणि या माशाच्या तोंडामध्ये म्हणजे घशामध्ये आणखीन दात असतात, त्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट चूर्ण करायला मदत होते. बघूया आपण या व्हिडिओमध्ये दिसत असेल की हा पोपट मासा आहे, तो सूक्ष्मजीव खाण्यासाठी प्रवाळ तोडतोय म्हणजे कुरतडतोय. त्याचे पुढचे दात मुखातले दात आहेत ते काय झालीये एकत्र जोडले गेले, त्याच्यामुळे ती रचना आहे ती पोपटासारखी दिसते. आता ही विष्ठा ही जे पांढरे दिसते ना ही त्या माशाची विष्ठा आहे आणि ही विष्ठा काय आहे तर कॅल्शियम कार्बोनेट. त्यामुळे ही वाळू जी आहे ना ती समुद्रावर पसरली जाते समुद्र किनाऱ्यावर आणि त्या वाळूला पांढरा रंग प्राप्त होतो. आता या चित्रामध्ये दिसेल की नारंगी वाळू दिसते. हा सार्डिनिया इटली या देशातील समुद्रकिनारा आहे. पोर्ट फेरो येथील नारंगी समुद्रकिनारा. पोर्टो फेरोची नारंगी वाळू ही ज्वालामुख्य ट्रॅकाइट खडकांचे कण, नारंगी खडक, शंख शिंपल्यांचे अवशेष आणि लोहयुक्त खनिजे यांच्या मिश्रणापासून तयार झालेली आहे. त्यामुळे तिला वैशिष्ट्यपूर्ण नारंगी तांबूस रंग प्राप्त झाला आहे. आता हे ट्रॅकाइट खडक हे साधारण असे पिवळसर किंवा नारंगी दिसतात आणि शिवाय चुनखडक हे नारंगी चुनखडक या सगळ्यांचं मिश्रण होऊन आणि शिवाय शंख शिंपले या सगळ्यांचं मिश्रण होऊन या वाळूला नारंगी रंग प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ही अगदी विशिष्ट रंगाची वाळू आपल्याला पाहायला मिळते. आता जिप्सम वाळू ही सुद्धा पांढऱ्या सफेद रंगात दिसते. तलावात सुद्धा तलावाच्या आजूबाजूला ही वाळू सापडते. तलावात किंवा समुद्रात कॅल्शियम आणि सल्फेटचे आयन असतात आणि समजा त्या पाण्याचं बाष्पीभवन होत राहिलं, सतत बाष्पीभवन होत राहिलं तर कॅल्शियम सल्फेटचे स्फटिक तयार होतात. बरोबर. कालांतराने जिप्सम स्फटिकांची झीज होते. खडक अधिक खडक म्हणजे स्फटिक म्हणजे खडक तयार होतात
कालांतराने त्याच्यावर वाऱ्याचा, पाण्याचा सगळ्याचा परिणाम होतो, त्याची झीज होते. झीज होऊन ती वाळूच्या स्वरूपात समुद्रकिनारी पसरते. या वाळूचा रंग पांढरा किंवा दुधासारखा शुभ्र असतो आणि स्पर्शाला मऊ लागते. जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट हायड्रेट या खनिजाच्या सूक्ष्म कणांपासून ही वाळू बनलेली असते. तिचा पांढरा रंग सूर्यप्रकाशाचा मोठा भाग परावर्तित करतो, त्यामुळे उन्हाळ्यातही ही वाळू तुलनेने थंड राहते. बरोबर. आता जे पाहिल्या सगळं ते आपण वाळूचे नैसर्गिक प्रकार पाहिले, पण हाही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो मानव निर्मित काचयुक्त वाळू. आता ही मानव निर्मित काचयुक्त वाळू हा समुद्रकिनारा कसा तयार झाला असेल बरं? तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला 1967 पर्यंत या किनाऱ्याजवळील भागात शहरातील कचरा, तुटलेल्या काचेच्या बाटल्या, भांडी आणि इतर वस्तू टाकल्या जात होत्या. नंतर हा कचरा काढून टाकला, परंतु काही काचेचे तुकडे त्याच्यामध्ये राहिलेच. पुढील अनेक दशकांमध्ये समुद्राच्या लाटा, वाळू आणि खडक यांच्या घर्षणामुळे काय झालं, काचेच्या तुकड्यांचं धारदार म्हणजे काचेचे धारदार तुकडे हे बारीक बारीक होत गेले, झिजले, त्यांना गोलाकार प्राप्त झाला. आणि शिवाय कृत्रिम काच वेगवेगळ्या रंगामध्ये होते, त्यामुळे ते रंगीत गोलाकार तुकडे समुद्रकिनारी काचेच्या स्वरूपात पसरले गेले. तर हा समुद्रकिनारा म्हणजे मानव निर्मित कचऱ्यातील रंगीत काचेचे तुकडे पाहायला मिळतात या समुद्रकिनारी. हे गुळगुळीत बनले जातात आणि लाटांबरोबर समुद्रकिनाऱ्यावर पसरतात. फोर्ट फ्रॅग येथील समुद्रकिनाऱ्यावर ही काचयुक्त वाळू आढळते. आता आपण सगळीकडचे पाहिले म्हणजे हवाई बेट म्हणजे अमेरिका, इटली. आपल्या भारतामध्ये काय स्थिती आहे वाळूची, कोणते वाळूचे रंग आढळतात? तर आपण महाराष्ट्रातील वाळूचे रंग पाहूया. इथे भारताचा नकाशा आहे आणि आपल्याला अंदाज येईल की आपला महाराष्ट्र साधारण इथे. आणि हे दख्खनचे पठार इथे दाखवलंय निळ्या रंगामध्ये. तर हे दख्खनचं पठार. तर दख्खनचा पठार हा सुमारे 66 दशलक्ष वर्षापूर्वी झालेल्या प्रचंड ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झालाय आणि याच्यातून मुख्यतः बेसॉल्ट खडक निर्माण झाले. तर या बेसॉल्ट खडकांची झीज सतत होत असते. वारा, पाऊस त्याचा परिणाम होत असतो. तर या बेसॉल्ट खडकांची झीज होऊन अनेक भागात वाळू तयार झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांवर काही ठिकाणी तुम्हाला काळी नाहीये पण साधारण राखाडी रंगाची वाळू दिसते. आता इथे दिसेल हे दिव्यागड समुद्र किनारा आहे, ही वाळू काही राखाडी नाहीये, तरी साधारणशी तपकिरी रंगाची आहे. तर तपकिरी किंवा लालसर छटा असलेली वाळू ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही किनाऱ्यांवर आढळते. आणि याचं कारण सर्वांना आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये जांभा दगड आढळतो. तर या दगडाची झीज झाल्याने आणि त्या दगडाचे लहान लहान कळ वाळूच्या स्वरूपामध्ये या समुद्र किनाऱ्यावर पसरलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना साधारण असा तपकिरी रंग प्राप्त झालेला दिसून येतो. तर बेसॉल्ट खडकांमुळे काळसर वाळू सुद्धा पाहायला मिळते. अलिबाग इथले जो समुद्र किनारा आहे साधारण राखाडी रंगाची ती वाळू दिसते. काही ठिकाणी करडी किंवा राखाडी वाळू ही काही खाडी परिसरात किंवा नदीमुखाजवळ आढळते. इथे हा बेसॉल्ट खडकाचा रंग खडक दिसतोय, हा साधारण काळा रंग किंवा राखाडी रंग असं आढळतो. आपण समुद्रकिनारची वाळू म्हटली ना की आपल्या डोळ्यासमोर वाळवंटातील वाळू येतेच, कारण तो सविस्तीर्ण वाळवंट पसरलेला असतो आणि ती अशी म्हणजे नजर टिकत नाही इथपर्यंत ती वाळू अशी पसरलेली असते. तर या वाळूचं स्वरूप काय असेल आणि ही वाळू जर कधी हातात घेतली तर असं जाणवतं की ती हातातून अशी पटकन सरकते. तर वाळवंटातील ही जी वाळू, आणि तुम्ही आणखीन एक निरीक्षण केलं असाल तर कळेल की ही वाळू बांधकामासाठी वापरत नाही आणि ही वाळू मुख्यतः वाऱ्यामुळे त्या खडकांची झीज झालेली असते. बहुधा या सर्व कणांचा एकसारखा आकार असतो आणि खूप गुळगुळीत जसं गोलाकार, कारण वाऱ्याचा परिणाम बऱ्यापैकी झालेला असतो त्यामुळे कणांना अगदी गोलाकार प्राप्त होतो. याच्यामध्ये प्रामुख्याने क्वार्ट्ज म्हणजे सिलिका ही क्वार्ट्ज स्वरूपातील स्फटिक स्वरूपातही आढळते.
यात मीठ नसतं, पण याचा बांधकामासाठी उपयोग होत नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही वाळू असून सुद्धा बांधकामामध्ये या वाळूचा उपयोग होत नाही. याचं कारण म्हणजे त्या वाळूचा गोल आकार. त्या गोल आकारामध्ये काय होतं की ते सिमेंटला पकडलं जात नाही. नंतर नदीची किंवा समुद्राची वाळू, ह्या वाळूची निर्मिती मुख्यतः लाटा आणि पावसामुळे त्या खडकांची झीज होऊन झालेली असते. बारीक ते जाड आकार, पृष्ठभाग थोडासा खरखरीत असतो. यात क्वार्ट्ज, शंख, प्रवाळ, चुनखडीचे कण इत्यादींचा समावेश असतो. समुद्राच्या वाळूवर प्रक्रिया केल्यावर ते बांधकामासाठी वापरता येते, कारण त्याच्यामध्ये मीठ असतं. नदीची वाळू मात्र बांधकामासाठी वापरली जाते. आता वाळू आणि माती यात काय फरक असेल बघूया आपण. वाळू वाळू ही मुख्यतः खडकांचे सूक्ष्म खनिज कण असतात, बऱ्याचदा क्वार्ट्ज. तर त्यात पोषक द्रव्य आणि सेंद्रिय पदार्थ फार कमी, बहुतेकदा नसतात. बरोबर. माती, तर माती आणि वाळूमध्ये फरक पाहण्यासाठी माती कशी तयार होते ते बघूया आपण. माती ही वाळू, गाळ, चिकण माती, सेंद्रिय पदार्थ, पाणी, हवा शिवाय सूक्ष्मजीव यांचं जिवंत मिश्रण असते. त्यामुळे मातीमध्ये झाड किंवा वनस्पती सहज वाढतात. बरोबर. तर याच्यावरून दिसेल वाळू. वाळू हा एक मातीचा घटक आहे. बरोबर. त्यामुळे वाळू आणि मातीमधला फरक लक्षात आला असेल. त्यामुळे वाळू हा मातीचा एक महत्वाचा घटक आहे. तर अनेक प्रकारच्या मातींमध्ये काही प्रमाणात वाळू मिसळली जाते. म्हणजे काही वनस्पतींना वाळूयुक्त माती वाढीसाठी आवश्यक असते. आता वाळूच्या विविध रंगांमध्ये त्या परिसराची भौगोलिक जडणघडण समजून घेतली आपण. बरोबर. पण या वाळूच्या भूतकाळात घडलेल्या एखाद्या महाविस्फोटाचा उलगडा होईल का या वाळूंवरून? महाविस्फोटाचा किंवा उल्कापाताचा बघूया आपण. ही फल्गुराईट काच आहे. तर ही काच कशी तयार होते? उल्कापात होतो जेव्हा एखादी उल्का प्रचंड वेगाने पृथ्वीवर आदळते, तेव्हा प्रचंड ऊर्जा मुक्त होऊन उष्णता निर्माण होते. आपल्याला माहितीये काच बनवताना वाळू असते ती आणखी इतर घटकही त्याच्यामध्ये मिसळले जातात, पण ती उच्च तापमानावरती गरम केली जाते, वितळवली जाते. बरोबर. तर या उल्कापातामध्ये ती उष्णता उपलब्ध होते, त्यामुळे ती वाळू वितळते आणि त्या वाळूची काच बनते. बरोबर. या उष्णतेमुळे आजूबाजूची वाळू काही क्षणात वितळून जाते. वितळलेली वाळू पटकन थंड होऊन नैसर्गिक काचेत रूपांतरित होते. आता इथे दिसेल ही ऑब्सिडियन काच आहे. ही काच अशी चकचकीत असते, मात्र या काचेला तशी चकाकी नसते, कारण वीज पडल्यानंतर जी काच तयार होते ती आतून पोकळ असते आणि ती अशी लांब नळीसारखी तयार होते. वीज पडल्यावरही वाळू वितळून काचेसारखी रचना तयार होते, तिला फुल्गुराईट काच या चित्रात दिसते. फुल्गुराईट काच. आणि ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान लाव्हा अतिशय वेगाने थंड झाल्यास काच तयार होते, त्या काचेला म्हणतात ऑब्सिडियन काच. अर्थात या दोन्ही काचा नैसर्गिक काचाच आहेत. त्यामुळे या काचांच्या निर्मितीचा जर अभ्यास केला तर आपल्याला उल्कापात झाला होता की ज्वालामुखी याचा आपल्याला उलगडा होऊ शकतो. तर प्राचीन उल्कापात किंवा मोठ्या स्फोटामागचं विज्ञान हे कसं काय उलगडलं, तर याच्यासाठी लिबियन वाळवंटातील काच या काचेचा अभ्यास केला गेला. लिबियन वाळवंटातील ही काच आहे, ही जी आढळते ती नैसर्गिक काच आहे. वाळवंटातील काच जवळपास 2.9 कोटी वर्षांपूर्वी अत्यंत उच्च तापमानामुळे वितळून तयार झाली असावी असं मानलं जातं. काही काचेचे तुकडे अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक आहेत. आता हे लिबियन वाळवंट कुठे आहे, तर सहारा वाळवंटामध्ये. बरोबर. इजिप्त लिबिया सीमेवर या लिबियन वाळवंटामध्ये ही काच आढळते. काही संशोधनानुसार
काच उल्कापात किंवा वातावरणात झालेल्या मोठ्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या अतिउच्च तापमानामुळे तयार झाली असावी असं मत आहे. आणि या नैसर्गिक काचेच्या निर्मितीबाबत अजूनही संशोधन चालू आहे. तर ही जी नैसर्गिक काच आहे ही लिबियन वाळवंटामध्ये आढळते. नंतर उत्तर चिली वाळवंट, अटाकामा वाळवंट, इथे जी हा जो काचेचा प्रकार आहे ह्याच्यावर अभ्यास केला गेलाय. पीटर एच शुल्ट्झ यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी तेथील लांबट पट्ट्यामध्ये पसरलेल्या वाळवंटी काचेचा अभ्यास केलाय. ही काच दिसते इथे, आणि ही काच जवळून पाहिली तर ही अशी दिसते. त्याच्यामध्ये क्वार्ट्जचे स्फटिक पण दिसत आहेत. आणि या अभ्यासाचे निष्कर्ष जिओलॉजी या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. एखादा धूमकेतू किंवा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना त्याचे तुकडे होऊन जमिनीच्या वर, म्हणजे जमिनीवर आदळला नाही, प्रत्यक्षात जमिनीच्या वरच वातावरणात हवेत स्फोट झाला असावा. शुल्ट्झ यांच्या मते त्या काचेतील खनिजांची जी रासायनिक रचना आहे आणि त्यांचा भौगोलिक प्रसार हे दर्शवतात की ही काच ज्वालामुखी प्रक्रियेतून नव्हे तर वातावरणातील प्रचंड स्फोटामुळे निर्माण झालेल्या तीव्र उष्णतेमुळे आणि अतिवेगवान वाऱ्यामुळे तयार झाली असावी. म्हणजे या नैसर्गिक काचा ज्या सापडतात त्यांचा जर अभ्यास केला तर भूतकाळात काही महत्वाच्या घटना घडून गेल्या त्यांचा आपल्याला उलगडा करता येतो. त्यामुळे सुमारे हजारो वर्षापूर्वी एखादा धूमकेतू किंवा पृथ्वीच्या अगदी एखादा स्फोट झाला त्याचीही आपल्याला माहिती मिळू शकते. आता आपण पाहतो की बांधकाम जिथे चालू असतं तिथे वाळू वापरली जाते आणि बांधकामात मुख्यतः वाळूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तरी कोणत्या प्रकारची वाळू वापरली जाते तर नदीची वाळू, मुख्यतः नदीची वाळू, नंतर कॉन्क्रीट वाळू, ही कॉन्क्रीट मिश्रणामध्ये मिसळण्यासाठी वाळू वापरतात. तर कॉन्क्रीट वाळू जी आहे ती कॉन्क्रीटच्या मिश्रणात वापरण्यासाठी किंवा फुटपाथ सारख्या मजबूत आणि टिकाऊ कॉन्क्रीट संरचना तयार करण्यासाठी जाड पोतामुळे कॉन्क्रीट मिश्रणामध्ये चांगला निचरा, स्थिर रचना, मजबूती वाढते आणि भार वहनासाठी विशेष योग्य असते. नंतर पीठ वाळू. पीठ वाळू ही थोडी खडबडीत असते आणि ती नैसर्गिक साठ्यांमधून घेतली जाते. पृष्ठभाग सपाटीकरण, फुटपाथ दगडांसाठी आधार, म्हणजे जे आपण बेड म्हणतो, म्हणून या वाळूचा वापर केला जातो. नंतर भराव वाळू. भराव अर्थात नावावरूनच लक्षात येईल की तिचा जाड पोत आणि चांगली निचरा क्षमता असल्याने मोठ्या रिकामी जागा भरण्यासाठी या वाळूचा उपयोग केला जातो. इमारतीचा पाया किंवा रस्ते बांधण्यासाठी. आता ही जी वाळू असते ना, जी बांधकामामध्ये वापरली जाते, ही बहुतेकदा क्वार्ट्ज या स्फटिक स्वरूपातील ही वाळू असते. आणि बांधकामातील वाळू हा मुख्य घटक, बरोबर. आणि ही पारंपरिक वाळू वापराच्या अर्थात ती उत्खनन करून काढली जाते, म्हणजे बहुतेकदा नदीपात्रातून ती वाळू काढली जाते. त्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. तिथली जी परिसंस्था असते नदीकिनारी ती नष्ट होते, जैवविविधता नष्ट होते, भूगर्भजल पातळी खालावते, बरोबर. तर याच्यावर पर्याय म्हणून कृत्रिम वाळू म्हणजे मॅन्युफॅक्चर सँड ही वाळू आता वापरली जाते. सुमारे 2 दशकांपूर्वी नैसर्गिक वाळूच्या टंचाईमुळे आणि वाढत्या पर्यावरणीय जाणीवेमुळे बांधकाम क्षेत्राने पर्यायी उपाय शोधलाय. मुख्यतः दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये ही वाळू प्रथम वापरली गेली आणि तयार केली गेली. आणि सरकारांनी सुद्धा, म्हणजे सरकारी धोरणांमधून सुद्धा या वाळूला प्रोत्साहन दिलं गेलं. तर ही आहे कृत्रिम वाळू, एम्स म्हणजे मॅन्युफॅक्चर सँड. तर ही वाळू आता वापरली जाते आणि हा एक चांगला पर्यावरणीय आणि शाश्वत उपाय आहे कृत्रिम वाळू. कृत्रिम वाळू कशी तयार केली जाते तर याच्यामध्ये प्राथमिक जो कच्चा माल आहे हा बेसॉल्ट खडक, ग्रॅनाइट किंवा चुनखडीत खडक यांचा वापर केला जातो. हे खडक बारीक केले जातात, त्यांचे तुकडे केले जातात, नंतर ते धुलाई आणि त्यांची प्रतवारी केली जाते. आणि याच्यामध्ये धूळदाब तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पाणी सुद्धा कमी लागतं.
म्हणजे ही शाश्वत उत्पादन प्रक्रिया आहे. त्यामुळे नैसर्गिक वाळूवरचा हा एक चांगला उपाय आहे, कृत्रिम वाळू. समुद्राच्या वाळू सापडणारे सजीव. इथे दिसतील की समुद्रकिनारी साधा जरी फेरफटका मारला, ओहोटी असेल, तर आपल्याला हे सजीव समुद्रकिनारी वाळूमध्ये दिसतात. इथे हॉर्सशू खेकडा आहे, नंतर हा शिंपला, रेझर क्लॅम म्हणून. तर हा वाळूमध्ये कसा आतमध्ये रुतत जातोय ते दिसेल. नंतर खेकडा, खेकडा सुद्धा त्या वाळूमध्ये आतमध्ये घुसून म्हणजे त्यांचं ते निवासस्थानच आहे. समुद्रफूल म्हणजे सी अॅनिमोन, हे सुद्धा असे विविध सजीव आपल्याला पाहायला मिळतात. समुद्राच्या वाळूत राहणारे हे जे सजीव आहेत ते वाळूमध्ये अन्न मिळवण्यासाठी आणि लाटांपासून किंवा भक्षकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी राहतात. यामध्ये खेकडे, शंख शिंपले आणि सूक्ष्म जीवांचा प्रामुख्याने समावेश असतो. आता इथे वाळवंटात राहणारे सजीव दिलेत, म्हणजे वाळवंटातील वाळूमध्ये तर मुंगी तिथे वारूळ करतात. नंतर मिरॅकेट हा साधारण हा सुद्धा एक प्राणी तिथे आढळतो, मांडूळ, आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा उंट. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी बहुतांश प्राणी दिवसा वाळू खालील थंड वेळात लपतात आणि रात्री तापमान कमी झाल्यावर बाहेर पडतात. वाळवंटातील उष्णता आणि पाण्याचा तुटवडा यामुळे तेथील प्राण्यांमध्ये निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी अनेक आश्चर्यकारक बदल झाले आहेत. आता इथे दिसेल तर हा साप आहे. तर हा साप अशी विशिष्ट हालचाल करतो आणि वाळूमध्ये आतमध्ये स्वतःला लपवून देतो. म्हणजे वाळवंटामध्ये अनेक सजीव असतात, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ते वाळूमध्ये आतमध्ये लपून राहतात. नंतर वनस्पती, वाळवंटामध्ये सुद्धा खूप वनस्पती आढळतात. कधीतरी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असलेल्या या वनस्पती तिथे आढळतात. तर काही वनस्पती असतात त्या कोरड्या हवामानात टिकाव धरून राहण्यासाठी त्यांच्यात बदल झालेले असतात. काही वनस्पतींची मुळे खोलवर जाऊन ओलावा शोधतात. तर काही वनस्पती पानांच्या सहाय्याने हवेतील बाष्प शोषून घेतात आणि पाण्याची गरज भागवतात. त्यामुळे या कोरड्या वातावरणात वाळवंटी वाळूमध्ये विविध वनस्पती सुद्धा आढळून येतात. वाळूचा वापर सर्वांना हा परिचयाचा आहे, वाळूचं घड्याळ. आणि त्यामुळे वाळूचा वापर हा खूप आधीपासून ज्ञात आहे. इतर वाळूचे उपयोग म्हणजे काच तयार करण्यासाठी घड्याळांमध्ये, मोबाईल संगणक चिप्स मध्ये जे सिलिकॉन वापरलं जातं ते क्वार्ट्स पासून मिळवलं जातं. नंतर रत्न आपण जे बघितले, क्वार्ट्सला वेगवेगळे रंग असतात, त्यामुळे त्यांचा दागिन्यांमध्ये सुद्धा वापर होतो. आणि शिवाय वैज्ञानिक उपकरणामध्ये सुद्धा क्वार्ट्स वापरलं जातं. अर्थात पण वाळूचे उपयोग बघतोय. नंतर वाळू शिल्प, समुद्रकिनारी आपल्याला ही वाळू शिल्प तयार केलेली आढळतात. तर बांधकामासाठी, काच तयार करण्यासाठी मुख्यतः क्वार्ट्स वाळू इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जाते, म्हणजे त्या वाळूपासून सिलिकॉन मिळवलं जातं. पाणी, कारण पाणी झिरपण्याची क्षमता सुद्धा असते वाळूची, त्यामुळे पाणी गाळण्यासाठी वाळूचा उपयोग होतो. शेती आणि बांधकामासाठी वाळूचा उपयोग होतो. खेळ, मनोरंजन, वाळू शिल्प. वाळू ही काही सजीवांचं निवासस्थान आहे. आपण बघितलं त्या स्लाइड मध्ये की विविध वाळूमध्ये विविध सजीव वाळूमध्ये राहतात. तर समुद्र कासवाची मादी वाळूमध्ये अंडी घालते, बरोबर. त्यामुळे वाळूत दडलं काय, तर वाळूमध्ये पृथ्वीचा भूतकाळ दडलेला आहे. प्राण्यांचे जीवाश्म वाळूमध्ये किंवा अवसादीचे खडक तयार होतात त्याच्यामध्ये जीवाश्म गाडले, म्हणजे सजीव गाडले जातात आणि जीवाश्म तयार होतात. सूक्ष्म जीवसृष्टीचं ते काय आहे, एक जग आहे, एक तिथे परिसंस्था आढळते. अनेक प्राण्यांचं वास्तव्य आहे वाळूमध्ये. आणि भविष्यातील तंत्रज्ञानाची बीज अर्थात सिलिकॉनचा वाढता वापर. आणि सिलिकॉन हे बहुतेकदा क्वार्ट्स या वाळूपासून मिळवलं जातं. वाळूत दडलंय भविष्यातील तंत्रज्ञान, हे विधान अतिशयोक्ती वाटू शकते, पण प्रत्यक्षात ते बऱ्याच अंशी खरं आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया असलेले अनेक पदार्थ वाळूपासून मिळतात. तर या विषयाची माहिती संकलित करताना विविध संदर्भ वापरले गेले. हे विविध संदर्भ
ठिकठिकाणची माहिती संकलित केली आहे आणि सादर केली आहे. यासाठी वाळू या विषयावरील लेख संदर्भासाठी वापरले आहेत विश्वकोशातील संदर्भ. नंतर मराठी विधान परिषदेच्या पत्रिका मासिकातील काही संदर्भ घेतलेले आहेत. तसेच युट्यूबवरील विविध चित्रफिती या संदर्भासाठी वापरले आहेत. शिवाय कॅप्टन श्री सुनील सुळे यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. त्यांचा दर्या तुझा रंग कसा हा पत्रिकेमध्ये आलेला लेख होता. समुद्राचा रंग आणि वाळूचा रंग तसं बऱ्यापैकी जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्यांचं विशेष मार्गदर्शन मला यासाठी लाभलं. या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आपण हा कार्यक्रम सर्वांनी उपस्थित राहून पाहिला. खूप खूप धन्यवाद.